मित्रांनो, काय बोलता, कशात सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जस्ट निघालो आता. त्याच्यावर तुम्हाला माहितीच आहे मी जाऊन कुठे जाणार आहे. तर काय सध्या तरी हेच चालू आहे, कामावर जा, कामं करा आणि घरी या. लिटरली सध्या तरी रिसेंटमध्ये हेच चालू आहे. तर मोस्ट ऑफ आता उद्या प्लॅन आहे, पण तो पण सकाळी उठायचंच आहे लवकर, कारण ट्रेनला गर्दी असू शकते का, कारण मेगा ब्लॉक असतो संडेला. मोस्ट ऑफ तरी लवकर उठून तिच्या बहिणीकडे जायचं आहे. जसं तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं असेल, बहिणीकडे पण जायचं आहे आणि माझ्या बहिणीकडे पण जायचं आहे. सो तसा प्लॅन आहे. बघूया आता. आणि जरा जास्तीच टाईम भेटला तर मग त्या ह्याला पण जाऊन येऊ, बाहेर कळायला. मग जो आपला राणीबागेत बाबूला तसं पण झू दाखवायचा होता, प्लॅन होता. बघूया जमलंच तर, नाही तर मग जाऊ दे. मग बाकी तुमचं काय कसं, कारण की कसं होतं की आता तर रिसेंटमध्ये मी एवढा बिझी आहे, बिझी शेड्यूल आहे मोस्ट ऑफ तरी असं बघायला गेलात तर तुम्ही. पण काय होतं की ह्याच्यात कामात कुठे जायला भेटत नाही, कुठे काय करायला भेटत नाही मोस्ट ऑफ तरी. म्हणजे आता काय सकाळी उठा, कामावर जावा, कामं करा आणि गपचूप 7 वाजता निघा, 7 किंवा 7:30 हाच प्लॅन असतो. तर मग तेच चालू असतं सध्या, तोच रुटीन आहे. तर म्हणून सध्या माझ्या व्लॉगिंगमध्ये हेच दिसतं आहे तुम्हाला सध्या, मलाही माहिती आहे. पण आता मध्ये काय प्लॅन झाला, कुठे खाण्याचा प्लॅन झाला. आता मम्मी पप्पा पण मंडेला गावी जाणार आहेत सकाळी, तर सकाळी लवकर उठून त्यांना सोडायला जायचं आहे स्टेशनला मोस्ट ऑफ तरी. आता बघूया, माझी बस आली, मी नंतर तुमच्याशी बोलतो भांडूप स्टेशनला. बाय बाय. भांडूप स्टेशनला 8:38ची ट्रेन येते, कारण की जस्ट आताच एक 8:34ची ट्रेन कल्याण गेली. दुसरी ट्रेन येते, ती ट्रेन म्हणजे मी जस्ट पोचायला आणि ट्रेन सुटायला जाऊ दे. 8:38ची ट्रेन पकडायला त्याच्या लगेच येईल. तशी पण ती पण खाली असेल. आज सॅटर्डे तर मोस्ट ऑफ गर्दी सगळ्यांची कमी आहे. सॅटर्डे संडे अर्ध्या पब्लिकला सुट्टी असतो. मोस्ट ऑफ तरी ट्रेन पूर्णच्या पूर्ण खाली असेल. हे सगळं तुम्ही पण बघितलं असेल. तर आता ट्रेन येईल, नंतर तुमच्याशी बोलतो डायरेक्ट ठाण्याला. मी आता ठाण्याला आहे. आज गर्दी कमी आहे, खूप बरं वाटतं. नाही ते अशी कचकच भरलेली असते की जागा नसते माणसांना चालायला. अर्धी माणसं पळत असतात, अर्धी माणसं हळूहळू चालत असतात. आता एक ट्रेन लागली आहे, ती बघतो कोणती आहे. मोस्ट ऑफ तरी 8:51ची नेहरू असेल. हा 8:51ची नेरूळच आहे ही. मोस्ट ऑफ ही सुटेल. 8:56ची आपण वाशी पकडूया, आरामात जाता येईल. आणि खाली पण आहे, तर मग बसायला पण भेटेल तुम्हाला, बसायला पण भेटेल. तर जर तुम्ही प्लॅन करत असाल सॅटर्डे संडे, मोस्ट ऑफ सॅटर्डेला तुम्हाला खालीच भेटेल. संडेला पण खाली असतं, पण लेट असतात ट्रेन, काहीतरी जास्त लेट असतात. तर मग त्याच्यासाठी तेच आता आपण ह्यालाच जाऊया, वाशीची ट्रेन पकडूया. ही बघा नेरूळ जाणार आहे, मग काय फायदा नाही. पळून अजिबात फायदा नाही. उगाच कशाला पळायचं, घाम काढायचा आणि हे करायचं. तर मोस्ट वाशीच पकडायला जाऊया, बेटर आहे. ट्रेन पण गेली वाटतं. हां, ट्रेन गेली नेरूळवाली. तर गपचूप आपण वाशी पकडूया, आरामात बसायला पण भेटेल आणि हे पण करायला भेटेल. किंवा मग डोरच्या इथेच उभं राहायचं. तसं पण काय 2 स्टेशन आहेत, एक हे दिघागाव आणि एक वाशी, एक ठाणा आणि एक दिघागाव. त्याच्यानंतर वाशी ह्याला उतरायचंच आहे, ऐरवलीला उतरायचंच आहे. मोस्ट ऑफ डोरच्या आजूबाजूलाच असेल तर बेटर असेल. मग तेच करायचं. आणि गरम पण एवढं होतं ना, गरम केसं कापायची आहेत. विचार करतोय संडेला संध्याकाळी कापेन. बघूया हे किती वाजेपर्यंत येते ट्रेन, नंतर बोलतो तुमच्याशी.
ऐरवली स्टेशनला पोचलो आहे. आज बस आमची मागे असणार उभी. मोस्ट ऑफ इथूनच ट्रेन बस पकडे. म्हणजे आता मी जिथे आता आहे ना त्याच्याच बाहेर बस उभी आहे. म्हणजे इकडे लावणार आहे कारण की त्या साईडला काम चालू आहे ना, तर बस ह्या साईडला उभी आहे. सो आता इकडे या साईडलाच जाऊया. हे जवळ पडेल, लगेच बाहेर पडता येईल आणि लगेच बस भेटेल पण. गर्दी पण नसेल, मोस्ट ऑफ ती काय लागलेलीच आहे. तो आता बघूया. म्हणजे आज जास्ती चालायची आज गरज नाही आहे जास्ती. तुम्ही असं बघायला गेलात बाहेर पडल्यात काय बस उभी आहे. ती पण खाली आहे. अर्ध्या पब्लिकला माहिती आहे की नाही माहिती आहे ते काहीच माहीत नाही. आता बघूया. बसमध्ये बसतो मी, नंतर बोलतो तुमच्याशी. बस पूर्ण खाली आहे. अर्ध्या पब्लिकला माहीतच नाही की बस मागच्या साईडला उभी आहे. आणि अर्धा पब्लिक माणूस म्हणजे जो कोण असेल ज्याला माहीत नसेल तो लिटरली पुढे जाऊन उभा राहिला असणार गॅरेंटी. आणि आज ते बस पूर्णच्या पूर्ण खाली आहे आणि आम्ही दोघं जणच आहे. म्हणजे मी इकडे बसलो, एक मागे बसली आहे. अर्ध्या पब्लिक खरंच माहीत नाही वाटलं. म्हणजे नाही तर इथे लाईन लागली असती आतापर्यंत तरी. लिटरली तुम्ही बघायला गेला असतात तर. आता डोंट नो क्या सीन. पब्लिक जाऊन उभा पण राहिला असेल, मला तर तेच वाटतंय बघायला गेलात तर. जास्तीत लवकर पोचलो आहे. म्हणजे जर बघायला गेला तर बस तर खाली होती, तर आरामात लवकर येता आलं, आरामात बसून येता आलं. नाही तर उभं राहून जायला लागतं मोस्ट ऑफ तरी. आता मी गेटच्या इथे, बिल्डिंगच्या गेटच्या इथे. ट्रेन पण खाली, बस पण खाली, एकदम भारी. आता जाऊया आतमध्ये. मी नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. जस्ट निघालो आहे कामावरनं. आता ट्रेनमध्ये आहे मी. पोचेन थोड्या वेळात ठाण्याला एक्झॅक्ट. माझी मैत्रीण पण आहे, तुम्हाला दाखवतो. हे बंद. अशीच येड्यासारखी हसत असते ऑलवेज. जरा बसायला भेटलं आहे मस्त एकदम आरामात. नाहीतर मी लिटरली उभं राहून जातो. गर्दी तुम्ही बघितलंच असेल माझ्या व्हिडिओजमध्ये. मोस्ट ऑफ तरी एवढी गर्दी असते की उभं राहायला जागा नसते पूर्ण बघायला गेलं तर. आज मस्त बसून जातो आहे मी. नाहीतर मी लटकट ठाण्यापर्यंत पोहोचत असतो लिटरली. आता तेच चालू आहे. बघूया आता पोचतो लवकरात लवकर पोचायचं पण आहे. बाबू वाट बघते, बायको वाट बघते. तेच बघतो मी कसं होईल. तुमच्याशी नंतर बघू डायरेक्ट ठाण्यात. आता सध्या भांडूप स्टेशनला आहे. मैत्रिणीशी बोलत होतो जरा. त्या मित्राचा जरा गोची चालू होती, ती जरा सांगत होती ती. त्याच्यानंतर माझ्या मित्राचा भाऊ भेटला, त्याच्याशी बोलत होतो. जरा टाईमपास केला इकडे तिकडे. त्याच्याशी बोलणं, त्याचा डिप्लोमा असतं, तो खूप काही सांगत होता, ते झालं. त्याच्यानंतर आता मग मी निघालो आहे. तो तिथून वरतून जातो आहे, मी इथून बघतो. आता बघूया इथून ऑटो किंवा हे भेटते काय. मोस्ट ऑफ तरी चान्सेस खूप कमी आहेत. रॅपिडो पण करायचा प्लॅन आहे. वरतून भेटली तर वरतून आपल्या टँक रोडच्या इथून ऑटो भेटली तर तिथून पकडेन, किंवा नंतर दुसरा काहीतरी बघेन. बघूया आता कसं होतं. तुमच्याशी डायरेक्ट मी एरियात बोलतो. बाय बाय. उतरलो. 606 म्हणजे विदाऊट AC वाली बस होती. एवढा गरम झालेला, उभं राहून जायला भेटलं, बसायला जागा नव्हती. मी लिटरली ह्याच्या इथे म्हणजे आपल्या टँक रोडच्या इथून मी रॅपिडो बघत होतो, पण रॅपिडो काय चान्सेस भेटला नाही. तर मी डायरेक्ट बस तिथून जस्ट बस आली तर त्या बसमध्येच चढलो मी. गरम पण खूप होतं आहे, खूप मोस्ट ऑफ. तर काय बोलणार. माझा मित्र दिसतो इथे, मित्र. ए डोल्या, कुठे चालला? कुठे गाडी? कुठे बेसमेंटला लावली आहे. इकडे कधी आणणार? मित्रांना कधी दाखवणार? आई ठेवली आहे मित्राला, दाखवणार ना तू? कधी? 5 दिवस अजून. अरे बाप रे, एवढा बिझी झालाय तू? एवढा यायला चुत्या बरोबर झाला. छोटे मित्र भेटले सगळे, खूप जण आहेत. ते आता सध्या रिसेंटली मला बघत होते, म्हणजे मी ब्लॉग शूट करत होतो तेव्हा बघत होते. तर त्यांनी नाव बी विचारलं आहे. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. काय? लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.
चल बाय बाय. हो बाय, काय बोलणार, पब्लिक क्रेझी असतो, क्रेझी. आता तेच बघूया आता घरी जायचं, फ्रेश बिश व्हायचं, खायला घ्यायचं, बाबूराव खेळायचं. खूप काही कामं पण खूप सारी असतात, ती सगळी करायची आहे. तसंच करायचं नक्की. बघत रहा, स्टे ट्यून. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडते असतील तर नक्की पहा. बाय बाय.